काम करून मत माग, लोकशाहीनं मत माग, आमचा विरोध नाही. पण अरे ज्या बांधकाम कार्यालयात जातोस तिथं गरीबाला पैसे काढून देतोस आणि त्याच्यात ते निमे पैसे हलवून त्या हाणलेल्या पैशावर ही मार दाखवायला काय आम्हाला? अरे लाईट घालव इजड्यावणे येणार, तुझ्यात हिंमत आहे तर पुढे दोन हात करायला. मर्दाची अवलाद असेल ना हे समोर म्हणून तुला दाखवतो मर्दाचे काय. जसा नियता करताय ना डान्स, तसा इथं डान्स करायचा नाही. इमानदारीने झक मारायची, आपली काम करायचं. कसले पैसे आहे ते? कुणाचे पैसे? बांधकाम कामगाराचे. बांधकाम कामगाराचे आपल्या हक्काचे पैसे आणून हा माझ आहे. इथं जर कुणाला वाटत असेल सभा होऊ नये, कुणाच्या का बापाची प्रॉपर्टी आहे काही, तू जे गोरगरीब लोकांचे पैसे आणलेत आणि त्या पैशाच्या जीवावर जो माल दाखवतोय, तुझ्या उरावर सभाच घेऊन जातो, तू काळजी करू नको रे. तुझ्या उरावर सभाच घेऊन जातो. इथं धाराशिव नगर परिषदेच्या सार्वजनिक निवडणुकीच्या निमित्तानं त्याला स्थगिती दिली होती. ऐकलं का? त्या बोक्याला संभ्रम निर्माण झाला, संभ्रमातून तक्रार मुख्यमंत्र्यांकडे दिली, त्याच्यामुळे काय झाले? स्थगिती. त्या पवार साहेबाला एका रात्रीत सोडून कमळाबाईच्या वाटी उद्या होणाऱ्या धाराशिव नगर परिषदेच्या सार्वजनिक निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ संगीता सोमनाथ गुरव आणि या प्रभागाच्या आपल्या उमेदवार सौ भाग्यश्रीताई कोसरे आणि कुमारी पूजाताई दिले यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी उपस्थित असलेले आपले लाडके खासदार आदरणीय ओमदादा, आपले सर्व उमेदवार, मला या खास 20 नंबरच्या यार बंद करना है बरोबर. मला एकच सांगायचंय, आज लाईट घालवली ना बाळा, तुझ्या अंधारा कुठे रवानगी होणार आहे एवढं लक्षात ठेव. तुझे गोरगरिबाचे निम्मे पैसे आणले, तुझी जागा काळ्या कोठडीतच आहे आणि तुला सुटका नाही. तू आता लाईट घालून लोकांच्या माणसाच्या अंगावर माणसं लावून चुलत्याला मारून हे चालला ना प्रकार, तुझी रवानगी थोड्या दिवसात झाली. निवडणूक उद्या संपते, निवडणूक उद्या संपते. आपण तुझ्या अंधाराची सवय लावून घे. भ्रष्टाचार केलास ना, गोरगरीब लोकांचे निम्मे पैसे आणून गोरगरिबाच्या लेकराचे शिष्यवृत्तीचे पैसे आणून लॅपटॉपचे पैसे आणून मला या भागातील लोकांना एवढं सांगायचंय, कुणाची किती दहशत असेल, कोण काय नाटक करत असेल त्याला त्याच पद्धतीनं उत्तर दिलं जाईल. इथं कोणाचा इथं कोणी तुझ्या उरावर सभाच घेऊन जातो, तू काळजी करू नको रे. तुझ्या उरावर सभाच घेऊन जातो. इथं जर कुणाला वाटत असेल सभा होऊ नये, कुणाच्या का बापाची प्रॉपर्टी आहे काही, मला फक्त इथल्या सुधार मतदार नागरिक बंधू भगिनींना सांगायचंय, अशा लोकांना धडा शिकवायची वेळ उद्याची आहे. आपले पैसे आणलेत, कुणाचे पैसे आणलेत? आपले आणलेत का सोयाबीनची पट्टी आहे कोणाची?
का ऊसाचं बिल आहे? कसले पैसे आहे ते? कुणाचे पैसे आहेत? बांधकाम कामगाराचे आपल्या हक्काचे पैसे आणून हा माझ आहे. विधवा हे माज जिरवायचा असेल तर उद्या काय केलं पाहिजे? हा माज जिरवायचा असेल तर उद्या मतदान मशालीला केलं पाहिजे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. आणि मला एवढं सांगायचंय, लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्या बाबतीत मागच्या वर्षी नारळ फोडलं होतं इथं, लक्षात आहे का? झाला का पुतळा? नाही. नुसतं नारळ फोडायचं. त्या जागेच्या बाबतीत ज्यावेळेस दुग्ध विकास विभागानं प्रस्ताव नाकारला त्यावेळेस परत जिल्हाधिकाऱ्याला प्रस्ताव पाठवायला लावला मी, की जसं स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या स्मारकाला जागा दिली त्याच धर्तीवर धाराशिव येथे अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्वेच्या स्मारकासाठी तुम्ही जागा द्यावी. त्यानंतर हा प्रस्ताव मंजूर झाला. मागच्या वर्षी सांगितलं 1 कोटी रुपये मंजूर झाले, नारळ फोडलं. पुढं काय? अशा फसवेगिरी करणाऱ्या लोकांच्या पाठीशी आपण राहायचंय का हे आपण ठरवलं पाहिजे. शहरातली कामं असतील, 140 कोटीच्या कामाला 20 महिने लागतात. आपल्या प्रभागातला जो एक रस्ता आहे तुळजापूर नाका ते जीएसटी ऑफिसच्या 2,40,00,000 रस्ता आहे. त्या कामाला 20 महिने झाले, यांनी टेंडर करून दिलं नाही. त्याला जबाबदार कोण? आणि यांनी मी कशावर बोलावं का? मला आपल्याला एवढं सांगायचंय की आले 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 मला आपल्या हॅलो हॅलो मला आपल्याला उद्या काय नाही, एवढी सभा घ्यायची आपल्याला. लाव पिन तिकडे, लाव ना पिन तिकडे. गेली लावत येतात. हे लाव 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 काढलं. मला या भागातील बंधू भगिनींना एवढंच सांगायचंय की आपण विचार करण्याची वेळ आहे. अरे काय लाईट आली मग हे झालं का? लगायचं हम तुम्हारे साथ हैं. तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. आला का बाईक? आता ते हॅलो हॅलो आज या ठिकाणी आता मला जरा आवाज बारीक होता, आता ऐकू जाईल असं सांगतो. तू अंधाराची सवय लावून घे, कारण तुझी जागा काळ्या कोठडीत आहे. तुझ्या कर्मामुळं तू जे गोरगरीब लोकांचे पैसे आणलेत आणि त्या पैशाच्या जीवावर जो माल दाखवतोय त्या भ्रष्टाचाराचा सगळा समूळ हे आता लावायचं ना रे आवाज. उच्चाटन करून तुझी जागा काळ्या कोठडीत आहे एवढं मात्र लक्षात ठेव. तू आता अंधार केलास ना, तू काळ्या कोठडीत जायची याच अंधाराची सवय लावून घे. या बांधकाम कामगाराच्या योजनेच्या मार्फत जी योजना गोरगरिबांसाठी असते, त्या ठिकाणी लग्नापासून शिक्षणासाठी असते, घरकुलासाठी असतात, सगळ्या योजनेसाठी तू प्रत्येक गोरगरिबाचे 50% पैसे आणून
हा जो पैशाचा माल दाखवलास ना त्याचं उत्तर तुला द्यावं लागेल. अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्या बाबतीत या जागेची घोषणा अनेक वर्षापासून होत होती, मागणी होती. सुरुवातीला प्रस्ताव दुग्ध विकास मंत्रालयानं नाकारला होता. आम्ही जागा देत नाहीत म्हणजे कोणाला, आमची पॉलिसीच नाही. मी जिल्हाधिकाऱ्यांना लक्षात आणून दिलं, पत्र दिलं. राज्य सरकारनं दुग्ध विकास विभागाची जागा अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी जशी नाकारली तसं त्यांना लक्षात आणून दिलं की दुग्ध विकास विभागानं लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या स्मारकासाठी संभाजीनगरची जागा दिली. त्याच धर्तीवर धारावी जागा द्या. त्यानंतर परत प्रस्ताव गेला आणि शासनाच्या पाठीमागे लागून एक वर्ष त्या मंत्र्यांनी सही केली नाही. मग वर्षानंतर त्याच्या पाठीमागे लागून विधानसभेत आवाज उठून ही जागा दुग्ध विकास विभागाला द्यायला भाग पाडली. मागच्या वर्षी या ठिकाणी 1 कोटी रुपये मंजूर झाले म्हणून सांगितलं, पण झालंय का? पुतळा झाला का? नारळ फोडला. मग हे असे नारळ फोडून खोटी आश्वासन देण्याच्या पाठीशी आपण राहायचंय का? आपले गोरगरिबाचे पैसे आणणाऱ्या पाठीशी आपण राहायचंय का? याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. मला आपल्याला एवढं सांगायचंय की सोमनाथ अप्पा सारखा सर्वसामान्य कुटुंबाचा माणूस आहे. गणेश बाप्पाच्या घरची सौभाग्यश्रीताई पोत्री आहेत, आपल्या पूजाताई झेडे, ही सगळी सर्वसामान्य घरातली माणसं आहेत, कुटुंबातली माणसं आहेत. यांच्या पाठीशी आपण राहावं. कारण पैशावर मत विकत घेतलं तर परत बोलायचं तुम्ही काम सांगायला गेला तर तुम्ही मुलावर तुम्हाला म्हणून जो काय फुकट मतदान केलं. त्यामुळे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या हक्काचं कोण आहे. आपल्याला जर काम पडलं तर आपल्या हक्काला ओढ घेऊन येणार कोण आहे. अशा लोकांच्या आपण पाठीशी राहिले पाहिजे हे मला आपल्या या ठिकाणी सांगायचं आहे. आणि मला पुढची सभा खासदार साहेब आपल्या सविस्तर बोलतीलच, पण एवढंच सांगतो की उद्या मतदान करताना आपण आपल्या मान्य करू 2 मिनिट आपण 2 मिनिट मी मान्य हा विचार केला पाहिजे की आपण मतदान फक्त मशालीला केला आणि थांबतो कारण ही सर्वसामान्य माणसाची मशाल आहे. चालतंय. ही भवानी ज्योत आहे. त्या आई भवानीचा आशीर्वाद असलेल्या या मशालीच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी राहावं हीच विनंती करतो. आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की उद्या आपल्याला 3 मतदान करायचे. या 3ही मतदान जिथं मशाल दिसेल त्या मशालीसमोर बटन दाबून आमच्या 3ही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावं एवढीच विनंती करतो. माझ्या सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2019 या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपण सगळे आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सन्माननीय सोमनाथजी गुरव यांच्या सुविधेच्या पत्नी आमच्या भगिनी सौभाग्यवती संगीताताई सोमनाथजी गुरव ज्यांचं चिन्ह कितव्या नंबरला आहे? 3 नंबरला. आणि काय आहे? मशाल. त्याचबरोबर आपल्या 20 च्या उमेदवार कुमारी पूजा विभीषण देडे, ही फक्त मागच्या वेळेस माझी बहीण 150 मतांना पडली होती. आज मला खात्री आहे की 100% इथली जनता हिला निवडून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. हिचं चिन्ह काय आहे? मशाल. त्याचबरोबर 20 च्या आमच्या दुसऱ्या भगिनी सौभाग्यवती भाग्यश्री हनुमंत खोचरे यांचं चिन्ह काय आहे? यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आयोजित केलेल्या सभेला उपस्थित असलेले बाप्पा, त्याचबरोबर भारत नाना आणि समोर उपस्थित आपण सर्व वडीलधारी मंडळी, आमच्या माता भगिनी आणि बंधूंनो, मला एक सांगायचंय, ओम राजेचा जन्म संघर्षातला आहे. माझ्या वडिलाचा खून झाल्याच्या नंतर
ज्या कारणासाठी माझ्या वडिलांची हत्या पद्मसिंह पाटलाकडनं केली गेली त्याचा एकच उद्देश होता की मला राजकारणात विरोधक नको. बांधवांनो, त्या दिवशी जीव हातावर घेऊन हा ओमराजे बाहेर पडलाय आणि तुमच्या सारख्या गोर गरिबांच्या आशीर्वादावर डॉक्टर पाटलाच्या पोराला एकदा नाही दोनदा, डॉक्टर पाटलाला एकदा आणि डॉक्टर पाटलाच्या सुनाला एकदा पराभूत करून थंड करून गाडून तुमच्या सगळ्यांच्या समोर उभा आहे. त्यामुळं त्याच्या चेल्या चपाट्याने जसा नेता करताय ना डान्स, तसा इथं डान्स करायचा नाही. इमानदारीने झक मारायची, आपली काम करायचं. काम करून मत माग, लोकशाहीनं मत माग, आमचा विरोध नाही. पण अरे, ज्या बांधकाम कार्यालयात जातोस तिथं गरीबाला पैसे काढून देतोस आणि त्याच्यात ते निमे निमे पैसे हाणून त्या हाणलेल्या पैशावर ही मास दाखवायला काय आम्हाला? अरे लाईट घालव ही जड्यावणी येणार, तुझ्यात हिंमत आहे तर पुढे दोन हात करायला. मर्दाची अवलाद असेल ना, हे समोर म्हणून तुला दाखवतो ओमराजे काय ते. ही मागून काड्या करायला म्हणाव. आणि ही पद्धत बिलकुल चुकीची आहे. झालं, निवडणूक उद्या संपते. एकदा त्या साळुंकीच्या घरावर हल्ला करतो, एकदा मी आता सख्या चुलत भावाची सुपारी देऊन फोन करतोय आणि कार्यकर्ता सख्या चुलत भावाला मारतोय. तुमच्याकडे काय पैसे सापडले का? काय नाही बरोबर केलं का तुमच्यावर? नाही. अरे तरी द्या, कशामुळे खोट सांगतो रे तू? सांग ना, खरं झालं असं तर सांग. आणि पैसे कोण वाटते? अरे या ओमराजेला माझी चिचुकी पडणारी बहीण आहे मंगरूळची, 400 रुपये कमी होती, तिनं मला 1,500 रुपये निवडणूक लढवायला दिले ना. बिगारी काम करणारा माझा भाऊ आहे, एक साधारण माणूस, 700 रुपये हाजरी आहे त्याला, तिनं मला लोकसभा लढवायला 1,500 दिले ना. 3,000 रुपये कष्टाचे इमानदारीचे तुझ्या नेत्याच्या 100 कोटीला गाडून की ओमराजे 3,29,846 मतांनी निवडून आलाय. हे वास्तव नसते. आपण किती काढ्या केल्या, वरून देव बघायलाय, वरून देव बघायलाय. आपण कसा काढ्या करायला लागला होती. आणि आज सांगतो, केलेल्या कर्माचं फळ. रावणाची लंका राहिली नाही, तू किंचाची पत्ती आहे म्हणाव, रावणाची लंका राहिली नाही. आणि त्याच्या माहितीसाठी बार्शीचं एक आमदार, उमरग्याचं एक आमदार असंच करीत होता. त्याला दाखवलं ओमराजे निंबाळकर नावाची काय ताकद आहे, ती जाऊन विचार म्हणा उमरग्याला. एक गोरगरीब लोकांच्या जीवावर मी या ठिकाणी उभा आहे राजकारणात, तुझ्यासारखं पैशाच्या जीवावर नाही. माझ्या आयुष्यात जेवढ्या निवडणुका मी लढलो, त्या एकाही निवडणुकीला मतासाठी मी एकदाही एकही पैसा वाटलेला नाही. इमानदारीनं आलो, इमानदारीनं लढलो, इमानदारीनं या जनतेनं मला निवडून दिले. बांधवांनो, आज आपल्या जिल्ह्याची अवस्था काय? डॉक्टर पाटील 40 वर्ष मंत्री, राणा पाटील 5 वर्ष मंत्री, 45 वर्ष मंत्री असताना या बाप लेकांच्या कार्यकाळाचा, त्यांच्या मंत्री पदाचा आपल्या जिल्ह्याला उपयोग काय? तर आपला जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत देशात कितव्या नंबरला? 3ऱ्या. आणि जी मंत्री होत त्या मंत्री त्या ठिकाणी लोकसभेची निवडणूक लढवायला उभा टाकलं. निवडणूक लढवायची म्हणलं की त्या ठिकाणी तुम्हाला तुमची प्रॉपर्टी जाहीर करावी लागते. बांधवांनो, प्रॉपर्टी जाहीर केल्याच्या नंतर असं दिसलं की श्रीमंत खासदाराच्या यादीत जी माणूस मंत्री होता ती अख्ख्या देशात श्रीमंत खासदाराच्या यादीत कितव्या नंबरला? म्हणजे बघा, मंत्री पदाचा उपयोग डॉक्टर पाटलाच्या घराला झाला का सर्वसामान्य जनतेला झाला? हो, जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत 3 नंबरला आणि डॉक्टर पाटील श्रीमंत खासदाराच्या यादीत 3 नंबरला. आज बांधवांनो, मला सांगायचंय, 45 वर्ष यांच्या कारभाराची अवस्था, आपल्या जिल्ह्याची दरिद्री अवस्था ही म्हणते देशात नरेंद्र,
राज्यात देवेंद्र आणि इथं जिल्ह्यात दलिंद्र ही अवस्था. बांधवानो 340 कोटीच्या जिल्हा नियोजन समितीच्या कामाला मंजुरी दिली पालकमंत्र्यांनी. लगेच याच 2 पायाचा बोका राणा पाटील नावाचा त्या कामाला आडवा गेला, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आणि 340 कोटीच्या कामाला स्थगिती आणली. कुणाचं काम होणार होतं त्याच्यातनं 340 कोटीतनं? तुमचं रस्त्याचं काम शहरातलं, तुमचं ग्रामीण भागाच्या रस्त्याचं काम, तुमच्या शेतकऱ्याच्या डीपीचं काम, तुमच्या दवाखान्यातल्या औषधाचं काम. बांधवांनो ह्याच्यासाठी हे पैसे मंजूर होते. याला स्थगिती आणली, त्याचा पुरावा काहीत आहे. ऐका नीट, कान उघडून. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेजी, मी स्वतः आणि राणा पाटील यांच्या समक्ष एक बैठक झाली आहे. त्या बैठकीमध्ये या ठिकाणचे स्थानिक आमदार राणा पाटील यांना काही संभ्रम निर्माण झाला होता आणि त्या संभ्रमामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली होती. ऐकलं का? त्या बोक्याला संभ्रम निर्माण झाला, संभ्रमातून तक्रार मुख्यमंत्र्यांकडे दिली, त्याच्यामुळे काय झाले? स्थगिती. बघा 340 कोटी पालकमंत्र्यांना मंजूर केले म्हणून राणा पाटलांना मुख्यमंत्र्यांकडे जाऊन स्थगिती आणली आणि 140 कोटी तानाजी सावंत पालकमंत्री होते त्यांनी मंजूर केले. 55 दिवसात त्या ठिकाणी 140 कोटीची कामं रस्त्याची चालू होणं अपेक्षित होतं. बांधवानो 20 महिने गेले आणि त्या कामाला स्थगिती आणायचं काम पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी केलं. त्या पालकमंत्र्याचं पत्र तेव्हा इथं आहे. काय पत्र आहे? वाचून दाखवतो. यांनी एकनाथ शिंदेकडे तक्रार केली. काय? धाराशिव नगर परिषद सुवर्ण जयंती नवरात्र महाभियान राज्यस्तर अंतर्गत धाराशिव शहरातील डीपी रस्ते करणे 59 काम. या कामाबाबत दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त स्थगिती देण्याबाबत पालकमंत्र्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे तक्रार केली आणि 140 कोटीची कामं त्यानं अडवली. म्हणजे ह्यानं त्याच्या कामाला आणि त्यानं ह्याच्या कामाला. बरं, रस्ते कोणाचे व्हायचे राहिले? आपले. माझं तर असं म्हणणं आहे, जिथं रस्त्यानं दुरळा उडतय त्या रस्त्याच्या एका खोलीत राणा पाटलाला कोंडावून एका खोलीत पालकमंत्र्याला कोंडावून 50 गाड्या अशा सोडाव्या. मग नाका तोंडात कसा फुकू जाते ही कळते मला. दुरळा नाका तोंडात गेले. दुसरी एक माझी मागणी आहे, ट्राली माहिती आहे का? ट्रॅक्टरची ट्राली, त्या ट्रालीत राहणार पालकमंत्री बसवावे आणि 60च्या स्पीडनं खाट्याच्या आमची जनता रोज त्याच रस्त्यानं जाती, त्याच रस्त्यानं आमच्या जनतेला त्रास होते. या नालायक लोकांनी स्थगिती घेतल्यामुळं ही त्या रस्त्याची अवस्था झाली आहे. पण मी तुम्हाला शब्द देतो, उद्या आपल्या संगीताताई तिथं नगराध्यक्ष म्हणून बसल्या 140 कोटीच्या रस्त्याची काम 15 दिवसात चालू करू हे वचन ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील या ठिकाणी तुमच्या सगळ्याच्या साक्षीने या ठिकाणी देते. दुसरं, आता बसलाव कसा सुगंध यायलाय, शेट यायलाय का नाही? यायलाय का नाही? कसं यायलंय? ही कचरा डेपो हलवायचा म्हणून मागणी केल्यानंतर ही डेपो हलवून म्हणून 2000 कितीला 2015च्या नगरपालिकेमध्ये ठराव घेतलाय इथला कचरा डेपो हलवू नका म्हणून. त्या राणा पाटलाला त्याच्या पिलवंडाला तुम्ही मत टाकणार आहेत का? हे तुम्ही ठरवा. आता तुम्ही निर्णय घ्या. बांधवानो, आज मला आपल्या सगळ्याच्या माध्यमातून इकडे बघा, बघू नका. लय असलं होतं मी, मला लय पाठ आहे. तेर मध्ये जाऊन सभा घेतली मी. तेर मध्ये बांधवानो, डॉक्टर पाटील मामाला विचारते 2.5 वर्ष तुमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, तुम्ही काय केलं? अरे बाबा, 1.5 वर्ष आमचं कोरोनात गेलं,
पण 1 वर्षात राहिलेल्या आम्ही जिल्ह्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून आणलं आणि इथं चालू केलं। या वर्षी डॉक्टर झालेली लेकरं त्या कॉलेज मधून बाहेर पडते, ही आमचं पहिलं काम। त्याला मंजुरी उद्धव ठाकरेच्या सहीनं आणि अमित देशमुख साहेबांच्या सहीनं मिळाली, ही आमचं पहिलं काम। दुसरं, आपल्या जिल्ह्यात असंच एक मेडिकल कॉलेज मंजूर झालं, पण कुठं गेलं हो? नेरुळ। कुठे येतंय नेरुळ? मुंबई। का गेलं मुंबईला? आपल्याकडे इथं तुमच्यासारखी सगळी जागीरदार माणसं राहते, मोठी माणसं राहते। तुम्हाला आजार झाला, तुम्हाला ऑपरेशन सांगितलं तर तुम्ही डॉक्टरला बंडल फेकून आणता। तुमच्याकडे प्रचंड पैसे आहे, म्हणून खरी गरीब लोक कुठे राहते? मुंबई। म्हणून डॉक्टरनं कॉलेज कुठे नेलं? मुंबई। टाळ्या त्यानंतर काटा निघालाय, त्यानंतर काटा निघालाय। आणि कॉलेज बी कुणाच्या मालकीचं? ट्रस्टच्या मालकीचं। ट्रस्टचा अध्यक्ष मरुस्तोर कोण? डॉक्टर पाटील। ट्रस्टचा सदस्य मरुस्तोर कोण? राणा पाटील, अर्चना पाटील आणि आता ही मल्लू पाटील। यांच्या मालकीची ट्रस्ट ती बी हाणलेली आणि ती कॉलेज कुठं? मुंबईला। बांधवांनो, आम्ही आमच्या स्वार्थासाठी आमच्या नावानं कॉलेज केलं नाही, शासनाच्या मालकीचं केलं। उद्या 4 लाखाची शस्त्रक्रिया लागू द्या, 10 लाखाचं ऑपरेशन लागू द्या, आपल्या ह्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 1 पैसाही गरीब माणसाचा खर्च न होता हे ऑपरेशन इथं सगळी मोफत होणार आहेत। हा फायदा त्या शासकीय महाविद्यालयाचा आणि त्यांनी नेलेल्या मुंबईचा फायदा कुणाला? 1 MBBS ऍडमिशन करायचं झालं तर 2 कोटी रुपये घेते, 2 कोटी। कोण? डॉक्टर राणा। मला या पाटील पिता पुत्राला प्रचार चालू झाल्यापासून सांगतोय, एक तरी गरीबाचं लिकरू फुकट डॉक्टर केलेलं मला दाखवा। एक सुद्धा अजून दाखवलं नाही, कारण केलंच नाही। या पद्धतीने वागणारी माणसं आणि हे आमच्यावर काय आरोप करते? टक्केवारीचे। अरे भिकाऱ्या, तुझ्यासारखी जर टक्केवारी घेतली असती, तुझ्यासारखा 2 नंबरचा पैसा कमावला असता तर 45 वर्षाच्या पवारानं तुला मंत्री केलं, त्यांना सोडून एका रात्रीत भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये पालथा पडला नसता, कमळाबाईकडे गेला नसता। का गेले? 2 नंबरचे आणलेले पैसे वाचावे। का गेले? ईडीची दाढ पडवली म्हणून तिकडे गेलाय। आमच्याकडे 2 नंबरचा पैसा नाही, आम्ही प्रामाणिक आहेत, इमानदार आहेत, म्हणून आम्ही त्या कमळाबाईच्या वॉशिंग मशीन मध्ये गेला ना हो, इमानदारीनं खोट राहून इथंच उभा हो, कुणाच्या बापाला त्या ठिकाणी घाबरत नाही। तुम्हाला माहिती आहे बहिणीनो, ज्या वेळेस शिवसेना फुटणाऱ्या आमदाराला 100 कोटी रुपये होते। किती? 100 कोटी आणि मंत्रीपद। त्याच्यावर लात मारून थांबणारे ओमराजे आणि कैलास पाटील आहेत। तू काय आम्हाला टक्केवारी देणार रे? आमची इमानदारी आम्ही आमच्या वागण्यात सिद्ध केली का नाही बांधवानो? आम्ही कमळाबाईकडे गेलो नो, आम्ही प्रामाणिकपणे ज्यांनी आम्हाला उमेदवारी त्याच्यासाठी लढतोय आणि त्याच्यासाठी झगडतोय। दुसरं, लोकसभेची निवडणूक लागली, कोण लढतंय? अर्चनाताई पाटील। विधानसभा लागली, कोण लढतंय? राणा पाटील। जिल्हा परिषद अध्यक्षपद ओपन महिला राखीव सुटलं, कोण लढतंय? म्हणजे फक्त ही कास करायची अक्कल फक्त पाटलाच्या घराला जागा, बाकी सगळी अक्कल आहे। बघा, ओमराजे जिथून आमदार होता, ओमराजेच्या आमदाराचा काय झाला? खासदार झाल्यावर मी जिथून आमदार होतो तिथून माझी बायको आमदार झाली नाही, माझा भाऊ आमदार झाला नाही, माझी आई आमदार झाली नाही। कैलास पाटलाच्या रूपानं एक शेतकऱ्याचं लेकरू तिथून आमदार झाला। हा फरक आहे बांधवांनो डॉक्टर पाटील आणि ओमराजे मध्ये। मला मी झालं की माझं पोरग झालं की माझं नातू, ही राजकारण करायचं नाही। मला चांगली माणसं राजकारणात आणायचे आणि या राजकारणाचं शुद्धीकरण करायचंय, म्हणून मी राजकारणात आलोय। मला सांगायचंय, ही बहीण माझी तुमच्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी मशाल्या चिन्हावर उभी आहे।
हिच्यावर आरोप करताय की आता सगळ्याची घरं पाडणार. अरे नालाय का, लोकांना किती बुद्धिभेद करशील रे. फक्त तुझं 3 मजली बांधलंय का, 3 मजली, त्याच्या बाबतीत 3 ऑब्जेक्शन घेतलंय. माझा शब्द आहे, बाकीच्या एका माणसाच्या इटला सुद्धा धक्का त्या ठिकाणी लागणार नाही. हा ओमराजे निंबाळकरचा शब्द आहे. दुसरा, ही बिचारी प्रचार करायला लागली, तिच्या अंगावर माणसं घाल. ही बिचारे सांगायला लागले, याच्या अंगावर माणसं घाल. आमचा कार्यकर्ता त्याच्या घरी घुसून मार. अरे असं करून होत नसतंय रे. डॉक्टर पाटील, राणा पाटील, मल्लू पाटलाला विचार कसं थंडगार करून आलाय ओमराजे. ती कशाला लागला इथं नाटक करायला रे. तिसरा बघा, त्यांच्याकडनं उमेदवारी दिलेला माणूस कोण आहे, त्या गणपती नाचणार. तुम्हाला माहिती आहे गणपतीची मिरवणूक, आता गणपतीच्या मिरवणुकीत नाचतय, त्याला उमेदवारी. बरं नाचतय का, 2014ला डॉक्टर पाटील लोकसभेला 2.5 लाख मतांनी पडले. मग आज पडला 2019ला ओमराजेनं राणा पाटलाला 1,27,000 मतानं पाडला. पप्पा पडला. 2024ला तर अर्चनाताईनं दोघाचा रेकॉर्ड वाढला, 3,30,000 न पाडले. मग मम्मी पडली. मग नाचत कशा बाई होता रे. म्हणजे एकदा आजा पडला, एकदा पप्पा पडला, मम्मी पडली म्हणून नाचत होता का, कशा बाई नाचत होता. नाचायचं कारण काय. बरं मिरवणूक कशाची आहे, गणपतीची. नाच अरे निवडणूक एखादं जिंकल्यावर नाचलं तर कळू शकते, पण गणपतीची मिरवणूक आजा पडलाय, पप्पा पडलाय, मम्मी पडली आणि नाचत आहे. आपल्या मराठीत एक म्हण आहे बघा, गावरान भाषेत, लगीन लोकांचं नाचतंय येण्या लोकांचं. आपण म्हणे तुम्हाला माहिती. दुसरं, आता मला सांगा, आमचं चिन्ह काय आहे, काय चिन्ह आहे. नवरात्र चालू झाली की मला सांगा, अख्ख्या महाराष्ट्रातले लोक आपल्या तुळजापूरला येऊन ती भवानी ज्योत मशाल पेटून जाते का नाही, जाते का नाही. त्याला मानाचं स्थान आहे का नाही मशालीला, त्याला आपण पवित्र मानतो का नाही. ही मलू काय म्हणते त्याला, मशालीला काय म्हणते, आईस्क्रीमचा कोण. त्याला म्हणावं एकदा तोंडात घेऊन बघ, गार लागत आहे का गरम लागत आहे कळलं म्हणावं तुला. गरम दादा मशाल हातात कशात धरते ती मशाल धरते. मला आपल्या सगळ्याला सांगायचंय, अशा पद्धतीनं काम करणारी ही माणसं आहेत. आणि सांगतोय मी 12 वाड्याचा 13व्या 13चा पाटील आहे आणि ही माझ्या गाड्या काढते. तू दत्तक पाटील आहे, दत्तक पाटील मांडीवर गेलेला पाटील आहे तू. आणि तुला 13ला दत्तक द्यायला बाजीराव पाटलाला तुझ्या आज्याला माझ्या पंजानं इथं हैदराबादला कोर्ट होत. आमच्या राजे निंबाळकरच्या कुटुंबाची निमी स्टेट तुला ती पाटीलकी देण्यासाठी घालवली म्हणतो तू पाटील दत्तक पाटील. त्या पाटीलकीचं फुकट भूषण आणायचं नाही. मला तुम्हाला विचारायचंय, असे 200 एकरवाले आपल्या धाराशिव जिल्ह्यात 100-200 पाटील निघतील. एक तरी पाटील 7 कोटीच्या गाडीतून फिरते गाव फिरते दादा राणा पाटील सांगा की दुसरं फिरत नाही सोडून दुसरं बघा. बाकीचे 200 मालक असलेले पाटलं ऊसाचं उत्पन्न सोयाबीनचं उत्पन्न घेऊन सुद्धा 7 कोटीची गाडी एका सुद्धा पाटलाकडे नाही. पण राणा पाटलाकडं येड्या बबरीचं उत्पन्न घेऊन 7 कोटीच्या गाडीत फिरतो. मग येड्या बबरीचं उत्पन्न जास्त आहे का. तुम्ही काय कुत्रबावळी म्हणता काय, कुत्रबावळी त्याचं उत्पन्न आहे का तुझ्याकडे 7 कोटीच्या गाडीत. अरे या हाणल्याला आमचंच आणि आमचंच हाणल्याला आम्हाला भूषण दाखवतो का. आणि त्याच्या तुकड्यावरही जागणारी सगळी लागली बुकायला. काय बरं पडला म्हणून तुझ्या बुकण्यानं. आणि लोकशाहीत समोरासमोर लढायचं असतंय. समोरासमोर जे कृत्य तुझ्या नेत्यानं केलं ना, मला आपल्याला एकच सांगायचंय, स्वतःच्या स्वार्थासाठी
जी माणसं त्या ठिकाणी स्वतःच्या सख्या चुलत भावाचा म्हणजे पवनराजे साहेबांचा खून करून त्याची हत्या करतात, त्याच्याबरोबर त्यांचे चालक समद काजी त्याची हत्या करतात, त्याच्या कार्यकर्त्या कोसळून ह्याच्यापेक्षा दुसऱ्या काय कामाची आपल्याला अपेक्षा आहे वाचवारू? हीच करणारी कायम हीच करणार. आपलेच पैसे आणायचं आणि त्याच पैशावर आपल्याला रुबाब दाखवायचा. ही जी वास यायलाय का, माझं तर म्हणणं आहे पालकमंत्री राहणार कोंडा उद्या कचरा टेकू कशी उगत 10 तासात जर नाही गुण करून गेली तर मला सांग. इतका घाण वास येत आहे, घशात कवकव करायला त्या वासानं. इतकी वाईट अवस्था आहे. तुम्हाला माझा शब्द आहे, आपला नगराध्यक्षाच्या खुर्चीत बसल्याच्या नंतर पुन्हा 15 दिवसानं ही वास 100% बंद करायची जबाबदारी ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटलांची राहील. ही माझी जबाबदारी राहील. आणि आज सांगतो, यांच्याकडे माणसं कोण? ड्रग्सच्या प्रकरणात आरोपी असलेली. यांच्याकडे माणसं कोण? मटका चालवणारे. यांच्याकडे माणसं कोण? सट्टा चालवणारे. यांच्याकडे माणसं कोण? अपहरण करणारे. जसा तुळजापूरचा ती ड्रग्ज पेडलर, ड्रग्जचं व्यसन इथं आपल्या लेकरा बाळाला आणणारा उद्या तुळजापूरची जनता गाडणार आहे, त्याच पद्धतीनं आपल्या गोरगरिबाचं रक्त शोषून जी ढेकून माजलंय ना, ती ढेकून सुद्धा ठेचायचं काम उद्या मशालीच्या पुढचं बटन दाबून तुम्हाला सगळ्यांना कळायचंय. करणार ना? करणार का नाही? बांधवाडू लक्षात ठेवा, ही माझी बहीण तुमच्यावर दाब दपटशाही करणार नाही, इमानदारीनं तुमचं काम करेल. 5 वर्ष तुमच्यासाठी देईल. आमचे पप्पा, आमची दुसरी बहीण, या दोन्हीच्या दोन्ही नगरसेविका तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध असतील. तुमचं कुठलं का काम पडेना, तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध असतील. आणि तुमच्यासाठी खासदार ओमराजे आहे, तुमच्यासाठी आमदार कैलास पाटील आहेत. आम्ही दोघंच्या दोघं यांच्या पाठीशी आहेत. आणि त्याचबरोबर माझी नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेली आपल्या आप्पाची मंडळी, माझी बहीण त्या ठिकाणी ही सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे. या तिघीचं चिन्ह काय? मशाल. काय चिन्ह? मशाल. मशाल. बांधवानो, ही मशाल क्रांतीची, ही मशाल विजयाची, ही मशाल आई तुळजाभवानीची जिंकवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आता काही मंडळी नाना पाटलाच्या इशाऱ्यावर त्या ठिकाणी आपल्या मतांचं विभाजन होण्यासाठी तुतारी वाजवायचा प्रयत्न करायले. तुतारीला मत म्हणजे कमळाला मत आहे, कमळाला मदत आहे. कमळाबाईला मदत करण्यासाठी हा सगळा प्रकार चालू आहे. तुम्ही लोकसभेला जशी मशाल पळवली, तुम्ही विधानसभेला जशी मशाल पळवली, तशीच या नगरपालिकेला मशाल पळवायची ताकद तुम्ही तयार करा. आणि सांगतो, उद्या जर कोण टुई टुई करायला लागला तर मी इथंच आहे, इथंच येऊन बसतो प्रभागात. बघू द्या मला कुणाच्या किती मस्ती यायची. इथं काय होत, कोणी एजंट ओमराजेचा आहे उद्या तिथं बुथवर ये म्हणा, तुला काय काय करायची ती कर म्हणा. हे असलं करून म्हणा माणसानं इमानदारीनं लढ आणि इमानदारीनं भेट. अरे तुला चिल्लर चिलटावून यायच रे, लय मोठी मोठी धड झाली ती. का तर माझं कर्म चांगलं आहे. मी कधी आयुष्यात कुणाचं वाटोळ करायचं कधीही केलं नाही. जर करता आलं तर चांगलंच केलं. आयुष्यभर चांगलं काम करता आलोय म्हणून साक्षात आई तुळजाभवानी त्या ठिकाणी माझ्या पाठीशी आहे. मी आज तुम्हाला अण्णाभाऊ साठेंचं स्मरण करून सांगतो की अण्णाभाऊची समाजाची ही लेख मला वाटतं आपल्या लेकराप्रमाणे तुम्ही सगळेजण सांभाळा. हिला निवडून आणण्यासाठी, त्याचबरोबर माझी भगिनी कोचरेताई तिला निवडून आणण्यासाठी आणि माझी नगराध्यक्ष पदाची उमेदवार संगीताताईची गुराव यांना निवडून आणण्यासाठी मशालीसाठी मतदान करणार ना सगळे? शब्द द्या. बघा, गरीब माणूस इमानदार असते, मोठी माणसं फुटते, गरीब माणूस कधीच फुटत नाही. मी आज त्या गरीब माणसासाठी उभा टाकलेला ओमराजे. तुम्ही बघितलं 4 माणसं जेव्हा पुरात अडकले तेव्हा मी बघितलं नाही गरीब आहे का श्रीमंत आहे. माझी लेकरं, माझी बायको, माझे आई वडील जर अडकले असते
तर त्या पुराच्या पाण्यात माझ्या जीवाची बाजी लावून हा ओमराजे तिथं घुसला. विचार केला नाही की आपला त्यांचा संबंध काय. माझ्या मतदारसंघातला प्रत्येक माणूस हा माझा परिवार आहे, माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे आणि माझ्यासाठी मौल्यवान आहे असं समजून काम करणारा मी कार्यकर्ता आहे. म्हणून या ओमराजेला तुमच्या लेकराप्रमाणे जसं तुम्ही आशीर्वाद दिले तसेच आशीर्वाद या सगळ्या उमेदवाराला तुम्ही द्या. लक्षात घ्या, पैशाचा वापर होईल. किती आहे चालू आकडा? 3,000 करू. त्याचा मी एकदा हिशोब करू. मला सांगा 3,000 रुपये. जी माणूस 3,000 रुपये वाटी ती निवडून आला तर पहिल्यांदा काय करील हो? 3,000ची वसुली कुठून करणार आहे? घरची इस्टेट विकून तुमचेच हाणणार पुन्हा. मग 3,000 रुपये आपण किती वर्षासाठी घ्यायला? 5 वर्षासाठी. 5 वर्षासाठी. किती घ्यायला? 3,000 रुपये 5 वर्षासाठी. आता दिवसाला काढू की आपण रोजगारी माणसं रोज काढला पाहिजे का नाही? एका वर्षात किती दिवस? 365. 5 वर्षात किती दिवस? गेला बोंबला गणितच नाही. म्हणून तर या डॉक्टरचं राहण्याचं फाव 45 वर्ष आपल्यात करा की रे हिशेब. 25 दिवस होते 5 वर्षाचे. किती? 1825. 1825 दिवसाला 3,000 तर एका दिवसाला किती सांगा बरं? 3,000 भागिले 1825 करा. 60 पैसे. 60 पैसे. 1 रुपये देऊ पैसे. आमरे 45 पैसे. 60 पैसे. 60 पैसे. 60 पैसे. किती? 60 पैसे. रोज किती पडायला आहे? किती पडायला आहे? 60 पैसे. 60 पैशात काय तर बारके होय. जरा हळू नको. 60 पैशात काय ते बारक्या? चॉकलेट येत नाही. चॉकलेट येत नाही. काय झालं चॉकलेट? चॉकलेट येत नाही. चॉकलेट तुम्ही ठरवा. 3,000 रुपये. माझं तर असं म्हणणं आहे, पैशाची मस्ती दाखवून जर कोण तुमचं मत घ्यायचा प्रयत्न केला तर त्याचे पैसे खर्चून त्याला निब्बर पाडणं ही खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही जीवन ठेवायचं लक्षण आहे. आता तुम्हाला सांगतो, माझ्या लोकसभेच्या निवडणुकीत अर्चनाताई घड्याळाकडून उभ्या होत्या आणि त्यांचे नेते इथं आले. ती काय म्हणते? अरे मी 50 दिले, एकनाथरावनी 20 दिले, देवेंद्रनं 20 दिले, या राणानं 10 कोटी तरी खर्च केला असेल, 100 कोटी खर्चून याची बायको 3,30,000 मतानं पडले. ही वाक्य पैशाचा आम्ही दाखवून पैशाच्या जीवावर जर कोण राजकारण करून पाहत असेल तर पैसे घेऊन त्याला निब्बर पाडणं ही खऱ्या अर्थानं जागृत लोकशाहीचं लक्षण आहे. आपण लोक गरीब जरूर आहेत पण स्वाभिमानी आहेत. प्रामाणिक माणूस कोण आहे? इमानदार माणूस कोण आहे? हे तुम्हाला लक्षात येते. ज्याच्या पोटात आड्या आहेत, नाकात नाकात बोलायचं, शुद्ध बोलायचं. तुम्हाला वाटते लोही मिशनरी आहे, लोही ह्याला अक्कल आहे. अरे 45 वर्ष आपण दरिद्री जिल्ह्यात आहोत, ही ह्याच्या अक्कलेचा परिणाम आहे. अंतर वेळेस नवीन घोषणा पहिल्यांदा म्हणते ती बॉम्बे रेयॉन, ती पालतं पडलं बंद. पुन्हा व्हिडिओकॉन, ती पालतं पडलं बंद. पुन्हा वायदरीची डेक्कन जिनिया, ती पालतं पडलं बंद. सूतगिरणी बंद. बांधवानो, फक्त बंद पाडणारी माणसं आहेत, घोषणा करणारी माणसं आहेत. प्रत्यक्षात काम करणारे त्या ठिकाणी ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील तुमच्या सगळ्यांच्या समक्ष आहेत आणि त्यांच्या साथीला साथ देत प्रामाणिकपणे इमानदारीनं या ठिकाणी जगणाऱ्या आपल्या या तिन्ही भगिनीला निवडून देणार ना? मशाल बघितल्यावर हसू येत नाही तुम्हाला? दोनच गोष्टी हसू येईल. एकदा मशाल बघितल्यावर दुसरं आईस्क्रीम बघितलं काय हसू येईल. त्यामुळं उद्याच्या 3 तारखेला जे मतदान करायचे आपल्याला 3 ला आहे मतदान. 2 ला दादा पडलं भाषण ऐकल्याने माझं कसं आहे काय? अरे थांब की जरा थांब. 3 तारखेला मतदान आहे का 2 ला?
मग जरा जाग होऊन ऐका की थंड का कडलाव नाही काय काढले मी चुकलो नाही मी तपासायलो तुम्हाला की तुम्ही काय करताव का बोलताव का डॉक्टर कोण म्हणून असलं भाषण रटाळ ऐकणारे तुम्ही नाही. तुम्हाला तपासायला होतो माझं भाषण तुम्ही मन लावून ऐकायला का नाही. पण मला वाटतं 3 म्हणल्या तुम्ही खडदीशी उत्तर काय दिलं 2 म्हणजे आपली सभा तुम्ही सगळ्यांनी मन लावून आणि सभा 100% यशस्वी झाली. त्याला लाईट घालणाऱ्या काड्या करणाऱ्या तू काड्याच करीत नाही आयुष्य घालली म्हणा तुला पाठवतो म्हणा मी कुठं काड्या करायला का पाठवायची तू या गोरगरीब लोकांना तुझा माज दाखवू नको म्हणाव. तुझ्या हिंमत आहे ना तर बरोबरीच्या लोकांना भीड म्हणाव. गोरगरीबावर माज दाखवणं म्हणजे सूर्यता नसते. ती गरीब असते ती सामान्य असते परिस्थितीनं पिचलेलं असते म्हणून त्याच्यावर माज दाखवायचा नाही. माज दाखवायचा ना बरोबरीच्या लोकांना दाखवायचा. आणि आज तुलाही सांगतो पूजा बिलकुल कोणाला घाबरायचं नाही. भाऊ तुझा तुझ्या सोबत ऐकायला आम्ही दुसरा आता मतदान बाजूला आधीच नंबर प्रभाग आहे येऊन उद्या सकाळच्या 8च्या ठोक्यापासून आम्ही बघ तुम्हाला कोण पुन्हा येते. बिलकुल कोणी काळजी करायची नाही. दहशत ए ती डॉक्टर पाटलाची दहशत तिकडे संपली म्हणून तू कोण रे म्हणून चिडता व्हायला लागला म्हणून सांगायला आम्हाला. आणि असल्या काड्या करू नको माझी इतकी विनंती आहे. आणि ज्याच्या नेत्याच्या जीवावर जोड उड्या मारतो ना एक लक्षात घे. वाल्याची गोष्ट माहिती आहे का वाल्याची. वाल्या काय करायचा घर प्रपंच चालवायला लोकांना मारायचा लुबाडायचा ती आणून घरी द्यायचा. आणि जेव्हा लक्षात आलं त्याला सांगितलं की तुझ्या या पापात तुझे घरची लोक भागीदार आहेत का ती भागीदारी उतरायला तयार द्यायच्या. घरी याला नवऱ्याला विचारलं नवऱ्याही वाल्यानं बायकोला विचारलं लेकराला विचारलं मी तुझ्यासाठी लोकांना मारतो चोऱ्या करतो डाका घालतो दरोडा घालतो ही पाप तुम्ही घ्यायला तयार आहो का नाही. लेकर बाळ म्हणली बाबा आम्हाला त्या ठिकाणी तुझं पाप. त्यामुळं कर्माचा कॅमेरा लय मोठा असतंय ती सारखा चालू असतंय. त्या कर्माला घाबर. आई तुळजाभवानीला घाबर. अण्णाभाऊ साठेंच्या विचाराला घाबर. त्यांच्या विचारानं ज्यांचं काम करणारा कार्यकर्ता मानतो ना तर लोकशाहीला मानून काम कर. मोकळ्या मनानं खुल्या दिलानं मोकळ्या वातावरणात निवडणूक लढव आणि बिलकुल निवडून ये आमच्या शुभेच्छा आहेत. पण अशा काड्या करून भांडणं करून दाग दपटशाही करून जर नाटक केलं ना तर ओमराजे आहे लक्षात ठेव नाव माझं. पुन्हा म्हणतील की अशी घटना करून आपण पश्चाताप करून घेतला त्या पश्चातापाची वेळ तुझ्यावर आणू नको इतकीच माझी तुला विनंती आहे. आणि आज आमच्या तिन्ही भगिनीला मशालच्या पुढचं बटन दाबून प्रचंड मतानं विजयी करा असं आवाहन करतो. आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.